नागपूरमधील हिंसाचार प्रकरणी 8ही आरोपींना कोर्टानं आता कोठडी सुनावलेली आहे। 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे, तर उर्वरित 4 आरोपींना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे। या प्रकरणात फहीम खान याची पोलीस कोठडी देण्याबाबतचा निर्णय कोर्टानं राखीव ठेवलाय। या संदर्भात सहाय्यक सरकारी वकील मेघा बुरंगे यांच्याशी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी संवाद साधला। पाहूया। आपल्यासोबत सरकारी वकील मेघा बुरांगे मॅडम आहे। मॅडम, काय सांगाल, आज आरोपींना जे आहे ते न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं, काय काय घडलं? आज आरोपींना न्यायालयात हजर केलं आहे, परंतु आता ती प्रोसिडिंग चालू व्हायची आहे। कारण 40 आरोपींना 21 आधीचे आणि 19 नंतरचे असे टोटल 40 आरोपींना न्यायालयात आणण्यात आलेलं आहे। फहीम खानला जे आहे ते VC द्वारे या ठिकाणी न्यायालयात हजर केल्याचं बोललं जातं, त्या संदर्भातली काय? नाही, फहीम खानला VC थ्रू न्यायालयात हजर केलेलं नाही आहे। फहीम खान न्यायालयात हजर झाला होता, त्याला फिजिकली काही त्रास होता, तर मेडिकल बेसिसवर त्याला मग मेडिकल हॉस्पिटलला पाठवलं आणि मेडिकलमध्ये त्याला ॲडमिट करण्यात आलं। मग त्या दरम्यान त्याचा MCR घेण्यात आला VC थ्रू, आणि MCR घेताना आम्ही आमचा PCRचा राईट राखीव ठेवलेला आहे। आतापर्यंत मॅडम न्यायालयामध्ये किती आरोपींना जे आहे ते हजर करण्यात आले आहे आणि अजून पुढे काय? बघा, जवळपास पहिल्यांदा 19 लोकांचा आम्ही PCR घेतला, त्यानंतर 2 लोकांचा घेतला, 21 झाले, आणि काल 17 लोकांचा PCR आम्ही घेतला आहे। म्हणजे 21 तारखेपर्यंत आम्ही 21 लोकांचा PCR घेतला होता, आणि काल जे 17 लोकांचा PCR घेतला तो उद्यापर्यंत आहे। ज्या पद्धतीने संशय व्यक्त केला जातो की समाज माध्यमावरती काही बांगलादेश सारख्या काही ID काही नावं जे आहे ते सायबर पोलिसांना आढळून आलेले आहेत, तर त्या अँगलने देखील तपास सुरू आहे। तर असं काही तथ्य यामध्ये दिसून येऊ शकतं, काही म्हणजे विदेशी काही तपासाचा भाग आहे। तपासामध्ये जे काही कारण तपास हा प्रगतीपथावर आहे, त्या तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल त्याच्या आधारावर पुढची कारवाई करण्यात येईल। धन्यवाद मॅडम। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। आतापर्यंत 13 FIR झाले, ज्याच्यात 4 जे सायबरची आहे, आणि ते सायबरमध्ये अजून जे निष्पन्न होत आहे लोक किंवा याच्यात, ते सगळे आपण त्याच्यात ॲड करतो आहे। तसेच आता जवळपास 100चे पुढे लोक अरेस्ट झालेले आहे। आता पुढे आज किती झालेले आहे ते आकडा आता थोडी वेळानंतर आम्हाला मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।